नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. करेक्ट कार्यक्रममध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर होते आणि याच दौऱ्यादरम्यान त्यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून इकडे भारतामध्ये प्रचंड चर्चा सुरू झाली आहे. राहुल गांधी यांनी माफी मागितली आहे. कशाच्या संदर्भात? तर ऑपरेशन ब्लू स्टार संदर्भात. हा इतिहास आहे जवळपास 40 वर्ष जुना. पंजाबमधल्या इतिहासामधलं एक अत्यंत महत्त्वाचं पान, किंवा पंजाब ज्या इतिहासाला कधीही विसरू शकत नाही, भारत ज्या इतिहासाला कधीही विसरू शकत नाही, असा तो काळ होता 1984चा. भिंद्रनवाले हा पंजाबमध्ये प्रचंड सक्रिय होता, खलिस्तानवादी कार्यकर्ता होता. तो तिथल्या सुवर्ण मंदिरामध्ये तळ ठोकून बसला होता आणि भिंद्रनवालेवर कारवाई करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापुढे काहीही पर्याय नव्हता आणि त्यांनी लष्कराला या मंदिरामध्ये जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. आणि त्यानंतर जो झालं त्याचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे, कारण त्यानंतर या देशानं एक प्रचंड अस्वस्थ दशक पूर्ण वर्ष पाहिलं. पुढच्या 3 महिन्यात इंदिरा गांधी यांची हत्या झाली आणि जगभरातनं या घटनांकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं. आता या घटनांबद्दल का बोलतोय? या घटनांबद्दल बोलतोय कारण अमेरिकेतल्या ब्राऊन युनिव्हर्सिटीमध्ये काही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना राहुल गांधी यांनी या सगळ्या संदर्भात माफी मागितली आहे. काँग्रेसकडून इतिहासामध्ये जर काही चुका झाल्या असतील तर आम्ही माफी मागतो, असं राहुल गांधी यांनी म्हटलं. पण राहुल गांधी यांच्या माफीनं नेमकं काय बदलणार आहे? काँग्रेसनं ही माफी पहिल्यांदा मागितली आहे का? तर नाही. इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर ज्या दंगली उसळल्या होत्या त्याबद्दल भारताचे त्यावेळेसचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही माफी मागितली होती. त्यामुळे काँग्रेसकडनं या संदर्भात माफी मागण्याची ही पहिली वेळ नाहीये. पण अमेरिकेमध्ये जाऊन 40 वर्षांपूर्वीच्या घटनेवर राहुल गांधी जर आज माफी मागत असतील तर त्याचे अर्थ नेमके काय, हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे. पुन्हा एकदा स्वागत आहे गाडे सर आपल्या या चर्चेमध्ये. नमस्कार. नमस्कार. आणि भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ या चर्चेमध्ये सहभागी झाले. वाघ सर नमस्कार, आपलंही स्वागत. आणि अभय देशपांडे राजकीय विश्लेषक आपल्यासोबत स्टुडिओमधून उपस्थित आहेत. सर नमस्कार. गाडे सर, पहिल्यांदा हा प्रश्न तुमच्यासाठी. राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये जाऊन 1984च्या ऑपरेशन ब्लू स्टार बद्दल माफी मागण्याचं नेमकं कारण काय? आता फक्त ते प्रश्नाला दिलेलं उत्तर होतं की काँग्रेस यातून काही लॉंग टर्म स्ट्रॅटेजी पाहतीये? नाही, एकतर सगळ्यात महत्वाचं, राहुल गांधी हे अत्यंत संवेदनशील आणि खरं बोलणारे नेते हे देशानं सातत्यानं पाहिलेलं आहे अनेक ठिकाणावरती. आणि त्या ठिकाणावरती लेक्चर द्यायला गेल्याच्या नंतर जसं आपणच उल्लेख केला, एका विद्यार्थ्यानं प्रश्न विचारला आणि त्याच्या प्रश्नाला उत्तर देत असताना राहुलजींनी ते उत्तर दिलं आणि भूतकाळात ज्या काही चुका झाल्या होत्या त्याची अत्यंत संवेदनशील पद्धतीनं तिथं त्यांनी माफी मागितली. त्यामुळं त्याच्यातनं काहीतरी भलं मोठं राजकारण करायचा वगैरे उद्देश आहे असा कुठलाही हेतू काँग्रेसचा नाहीये. पण या निमित्तानं आम्हाला हे विचारायचंय की 2002ला जे गुजरातमध्ये घडलं त्याबद्दल या देशाचे पंतप्रधान कधी माफी मागणार आहेत का? पुलवामा, त्याचबरोबर आता झालेलं पहलगाम असेल किंवा पठाणकोट असेल, याबद्दल देशाचे पंतप्रधान माझी चूक झाली याबद्दल कधी ही संवेदनशीलता किंवा जी नैतिकता राहुल गांधींनी, जसा तुम्ही उल्लेख केला मनमोहन सिंग यांनी जशी दाखवली होती, ती नैतिकता भाजप किंवा त्यांचे नेते किंवा देशाचे पंतप्रधान दाखवणार आहेत का? हा सुद्धा सवाल मला या ठिकाणावरती विचारायचा आहे. त्यामुळे आम्हाला याच्यात कुठलंही राजकारण करायचं नाहीये. आम्ही सरळ पद्धतीनं, संवेदनशील पद्धतीनं, सद्भावनेच्या मार्गातून आम्ही राजकारण करतोय. बर. अवधूत वाघ आपल्यासोबत आहेत, भाजपचे प्रवक्ते. अवधूत वाघजी, हे सांगा की राहुल गांधी यांचं हे विधान खरं तर ते एप्रिल महिन्यामध्ये केलेलं विधान आहे जे आता समोर आलं होतं, पण ते विधान माध्यमांमध्ये आल्यानंतर मात्र भाजपनं राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठवली, एस्पेशली भाजपमधले जे शीख समुदायाचे नेते आहेत त्यांनी. काय कारण आहे? जर माफीच मागितली होती तर मग आता टीकेची झोड उठवण्याचं काय कारण? 40 सेकंड के बाद जो जलती है उसे ट्यूबलाइट कहते हैं, 40 बरस के बाद जिसकी जलती है उसे राहुल गांधी कहते हैं. आता ह्या सुरुवातीनंतर मला एक फक्त तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की त्यांनी पीसफुल बेसिसवर माफी मागितलेली, दिलगिरी व्यक्त केली, सभ्य भाषा वापरायला सांगा, नाही तर मला त्याच्यामध्ये एखाद्या गोष्टीचा तुमचा मेसेज देते. काँग्रेसने जर मागे चुका केल्या असतील तर मी माफी मागतो, याचा अर्थ जर चुका केल्या असतील तर काँग्रेसने जर चुकाच केल्या नाही तर माफी मागण्याचा प्रश्न नाही, अशी त्यात एक पळवाट आहे. जर भिंद्रनवाले तिथे बसले होते, भिंद्रनवाले हा अतिरेकी होता, त्यावेळी पंजाब नुसता पेटून उठत होता
अशा वेळी पंतप्रधान इंदिराजी गांधींनी आपल्या प्राणाची पर्वा न करता देशाच्या सार्वभौमत्वासाठी आणि अखंडित राहण्यासाठी हा देश त्यांनी लष्करी कारवाई करण्याचा निर्णय घेतला. कबूल होतं की ते एक धार्मिक स्थान होतं, ते शिखांसाठी अतिशय पवित्र स्थान होतं. परंतु त्याही परिस्थितीमध्ये इंदिरा गांधींनी घेतलेला निर्णय आज राहुल गांधी चुकीचा ठरवत आहेत. हा एवढाच कविता प्रश्न नाहीये इथे. राहुल गांधी काय संदेश देऊ इच्छितात? ते असा संदेश देऊ इच्छितात की जर एखाद्या धार्मिक स्थळामध्ये जर अतिरेकी घुसले असतील, त्या धार्मिक स्थळाचा ताबा अतिरेक्यांनी घेतला असेल तर त्याच्यावर लष्करी कारवाई करणं चुकीचं आहे. आम्ही ती चूक केली आहे असं सांगून उद्या सकाळी जर काश्मीरमध्ये भारतीय सैन्य एखाद्या मशिदीमध्ये, एखाद्या मदरस्यामध्ये जर अतिरेकी लपून बसले असतील तर त्यांच्यावर लष्करी कारवाया करू नका, ती चूक होईल, आमचा त्याला पाठिंबा नाही हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना जर माफी मागायची होती तर त्यांनी अगदी सुरुवातीपासून 1918ला खिलाफत चळवळीला काँग्रेसने पाठिंबा दिला, त्याबद्दल देशाची माफी मागितली पाहिजे. 1965ला संसदेवर साधूंचा मोर्चा आला, त्यात 100हून अधिक साधूंना गोळीबार करून ठार मारण्यात आलं, त्याची माफी मागितली पाहिजे. तुम्ही एक मुद्दा खूप महत्वाचा मांडला, त्याचं उत्तर आपल्याला घ्यावं लागेल. अवधूतजी थोडंसं थांबवते तुम्हाला. अवधूतजी, आय होप माझा आवाज पोहोचतोय. त्याची माफी मागितली अवधूतजी. 90ला जे काश्मीरी पंडितांचं प्लॅन झालं. अवधूतजी, तुम्ही मगाशी जो मुद्दा उपस्थित केला तो आपल्याला काँग्रेसच्या प्रवक्त्यांना विचारावं लागेल, कारण मगाशी मी काँग्रेसच्या प्रवक्त्यांना हेच विचारलं होतं की याचा अर्थ नेमका काय, आता हे विधान का केलं गेलं. याच्यावर भाजपचं असं म्हणणं आहे, गाडे साहेब, की त्यांचं असं म्हणणं आहे की जर कुठल्याही धार्मिक स्थळावर जर अतिरेकी बसले असतील तर मग आपण तिथे आपलं लष्कर, आपल्या सुरक्षा यंत्रणा घेऊन जायच्या नाहीत का, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. आणि एक एक्सप्लेनेशन देते. मगाशी तुम्ही म्हणालात की 2005ला माफी मागण्यात आली होती काँग्रेसकडनं, पण त्याचं सांगितलं पाहिजे की जेव्हा मनमोहन सिंग यांनी माफी मागितली होती तेव्हा त्याला संदर्भ हा शीख दंगलींचा होता. ऑपरेशन ब्लू स्टार बद्दल त्यांनी माफी मागितली नव्हती. राहुल गांधी यांनी मात्र आता ऑपरेशन ब्लू स्टार बद्दल माफी मागितलेली आहे. इतका फरक मात्र इथे स्पष्ट करावा लागेल. बोला. हा, तर सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे कविताची की भारतीय जनता पक्षाला प्रत्येक मुद्दा हा उचलून या देशामध्ये विध्वंस कसा पेटेल याकडे न्यायचा आहे. जसं की आता भाजपचे प्रवक्ते बोलत होते, तर एका भाषणानंतर एका नैसर्गिक चर्चेमध्ये विद्यार्थ्यानं प्रश्न विचारला आणि त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणावरती प्रश्नाचं उत्तर देताना ते त्या ठिकाणावरती जे आहे ते संवेदनशील पद्धतीनं त्यांनी बोलले. तिथं बोलत असताना जसा की आता प्रश्न तिथं स्क्रीनवरती मला दिसतोय की इंदिरा गांधींना राहुल गांधींनी चूक म्हटलं का, असं ते काही म्हणालेले नाहीयेत. तर किंवा त्यांनी धार्मिक स्थळामध्ये अतिरेकी घुसल्यावरती तिथं बचाव करायचा नाही किंवा त्या ठिकाणावरती सैन्य पाठवायचं नाही, जसं आता भाजपचे प्रवक्ते म्हणाले किंवा आपण मला विचारलं ती असं राहुल गांधी म्हणाले का, असंही राहुल गांधी काही म्हणालेले नाहीयेत. फक्त मला इतकंच म्हणायचंय की भारतीय जनता पक्षानं नेहमीसारखं नको त्या मुद्द्याचं राजकारण करून असं आहे, ते असं स्पष्टपणे म्हणाले आहेत की इतिहासामध्ये काँग्रेसकडनं जर काही चुका झाल्या असतील तर त्या चुकांची मी माफी मागतो आणि त्याला संदर्भ ज्या प्रश्नाचा होता त्याचा उल्लेख तुम्ही केलेलाच आहे. कविताजी, प्लीज 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 ऐका ना. जसं राहुलजींच्या ह्या प्रश्नाचं उत्तर देत असताना किंवा ह्या सगळ्या मुद्द्यांचं देत असताना आपण इतका सखोल चर्चा करताय, तसं राहुलजींनी इतिहासातल्या अनेक संदर्भांवरती सरकारला धारेवरती धरलेलं आहे. त्याची सुद्धा अशी चर्चा झाली पाहिजे. त्यांनी त्या विद्यार्थ्याला प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं, इतिहासात जी आमची चूक झाली आहे त्याची मी माफी मागतो, याचा संदर्भ. मग त्यांनी धार्मिक ठिकाणी अतिरेकी घुसले तर जाऊच नका असं म्हणणं, हे बीजेपीच्या डोक्यातली घाण आहे, हे भाजपच्या डोक्यातली घाण आहे. त्यांना हा देश धुमसत ठेवायचा आहे. ह्या संघाच्या कुबुद्धीतून आलेला हा इतिहास आहे जो आता भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्याच्या बोलण्यातून दिसतोय. असं राहुलजी काही म्हणाल नाहीत. उलट मला हे विचारायचंय की त्यांच्या संवेदनशीलतेचं स्वागत करून या देशाचे पंतप्रधान गोध्रा हत्याकांडाबद्दल कधी माफी मागणार आहेत. या देशाचे पंतप्रधान पुलवामा, पहलगाम, पठाणकोट, त्याचबरोबर कंधार अपहरण याबद्दल आमचं चुकलं, आम्ही देशातील एवढ्या लोकांचा बळी आमच्या चुकीमुळे गेला, याबद्दल देशाचे पंतप्रधान जी राहुलजींनी नैतिकता दाखवली, जी संवेदनशीलता दाखवली
ती कधी दाखवणार आहेत ठीक आहे. हा सवाल मला या ठिकाणावरती करायचा हा आणि सवाल समारोप करतो माझ्या हा या- सवाल या आपण बाईचा. अवधूत वाघ यांना यानंतर- विचारूया. एक मिनिट कविताजी प्लीज एक 10 सेकंद. तर यानंतर त्या ऑपरेशन नंतर सुद्धा पंजाबमध्ये काँग्रेसची सरकार तिथल्या लोकांनी निवडून दिली. पंजाबचा सर्वांगीण विकास हा काँग्रेसच्या ठीक माध्यमातून आहे. झाला. त्यामुळे एका साध्या विषयाचा नको त्या मुद्द्याचा इश्यू कसं करायचं बर. हे भारतीय जनता पक्षाला आहे. चांगलं माहितीये. बस तुम्ही मला तुमच्या इतकंच दोनही म्हणायचंय. उत्तरांमध्ये जो प्रश्न वारंवार उपस्थित केला, स्ट्रेस केला, तो प्रश्न आपण अवधूत वाघ यांना विचारू. पण त्या अगोदर मी अभय सरांकडे जाते. अभय सर, राहुल गांधी यांनी वारंवार बाहेरच्या म्हणजे आपल्या देशाबाहेरच्या विद्यापीठांमध्ये जाऊन उत्तरं देणं आणि त्या उत्तरांमधनं बातम्या तयार होणं आता फारसं नवीन राहिलेलं नाही. पण आता राहुल गांधींनी जे म्हटलं तो फक्त एक साधा संवाद म्हणूनच बघायचं की तुम्हाला याच्यामध्ये काही राजकीय विचार दिसतोय? नाही, एक तर निश्चित आहे की ते प्रश्नोत्तरांना सामोरे जातात आणि अडचणीच्या प्रश्नांनाही उत्तरं देतात. म्हणजे याच्याबद्दल त्यांचं स्वागत करायला पाहिजे, कारण काही लोक हे धाडस करत नाहीत. दुसरं असं आहे की या संदर्भात त्यांनी जे वाक्य त्यांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये ते हिस्टॉरिकल ब्लंडर होता किंवा ते इंदिरा गांधी यांचं जजमेंट, एरर ऑफ जजमेंट होतं. यापेक्षा एक शीख समाजामधली जी बोच आहे ती बोच कमी करण्याच्या दृष्टीने, त्यांची खंत कमी करण्याच्या दृष्टीने मला वाटतं ते दिलेलं उत्तर आहे. त्याच्यामध्ये काही फार मोठ्या स्ट्रॅटेजीचा भाग वाटत नाही. एक दुसरं आहे की ज्यावेळेस ही कारवाई, लष्करी कारवाई ऑपरेशन ब्लू स्टार झालं त्याच्या पूर्वीची पार्श्वभूमी आणि नंतरच्या त्या ऑपरेशन नंतरच्या सगळे झालेल्या घटना, या घटनांचं आतापर्यंत अनेक वेळा विश्लेषण झाली आहेत. त्या संदर्भात अनेकदा सरकारने, तत्कालीन सरकारने संवादाचे सगळे मार्ग संपल्यापूर्वीच लष्करी कारवाई केली का या संदर्भात त्यावेळेस बरीच टीका झाली, त्याच्या उहापोह झाला आणि त्याची किंमत काँग्रेससह सगळ्याच मला वाटतं की अनेकांनी मोजलेली आहे. प्रश्न असा आहे की आज हा विषय आला, त्याचं कारण होतं की तो प्रश्न विचारला गेला त्या पत्रकार परिषदेमध्ये आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एवढंच सांगितलं की ती त्यावेळेसची चूक होती. आता ही चूक झाल्यानंतर शीख समाजामध्ये खंत आहे, त्याची बोच अजूनही आहे, पण त्यानंतर पंजाबमध्ये काँग्रेसची सरकार आली हे विसरता येणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की त्याच्यानंतरच मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधानही झाले आणि ते काँग्रेसचे होते, हेही विसरता येणार नाही. त्याच्यामुळे आपण कोणीतरी सगळ्या शीख समाजाचं प्रतिनिधित्व करतोय असं इतरांनी कोणी दाखवायचं आवश्यकता नाही. आणि एक याच्यातून मला वाटतं की त्यांनी सांगितलं की एक त्या काळात घडलेली ही घटना होती, कोणीही कुठलीही कारवाई केली तर सांगतं ना ही टळली असती तर बरं झालं असतं म्हणून. त्या पद्धतीचं मला वाटतं ते वक्तव्य, त्याच्यापेक्षा अधिक काही त्यांना त्याच्यातून ध्वनित करायचं होतं किंवा शीख समुदायाच्या मतांना संघटित करण्याचा प्रयत्न वगैरे असं काही दीर्घकालीन किंवा कुठली स्ट्रॅटेजीचा पार्ट त्याच्यामध्ये वाटत नाही. ठीक आहे अवधूत वाघजी, आता तुम्ही त्याचा अर्थ जो काढलाय की ब्लू स्टार ऑपरेशन करताना जर शिखांच्या धार्मिक स्थळावर प्रवेश करायचा नाही तर मग बाकीच्या धार्मिक स्थळांवर पण आता कारवाई करायची नाही का, असा एक अर्थ तुम्ही काढलात. त्या अर्थ आपण ऐकल्यानंतर आता प्रश्न ज्यांनी विचारला अवधूत तुम्हाला की मग ठीक आहे की राहुल गांधींनी यांनी किमान माफी तरी मागितली, मग गुजरात दंगलीबाबत, पुलवामा बाबत किंवा पहलगाम बाबत, उरी बाबत आत्ताचं सरकार, भाजप सरकार, भाजपचे प्रमुख नेते माफी मागणार आहेत का? आमचा काय संबंध त्याच्याशी? सरकार होतं म्हणजे आम्ही ती दंगल घडवली का? आणि म्हणजे- गोध्रामध्ये एक आता मिनिट. नसीब बालाजी म्हणाले की गोध्राबद्दल माफी मागितली पाहिजे. गोध्रामध्ये 100हून अधिक हिंदूंचे प्राण कोणी जाळले? ज्यांना अटक झाली, ज्यांना शिक्षा झाली ते सगळे मुस्लिम आहेत. आणि त्या मुस्लिमांनी कारसेवक जे येत होते गोध्रामध्ये तिकडे गाडी जाळलेली आहे. तर त्याच्यामुळे त्याच्याबद्दल माफी मागायची असेल तर मुस्लिम लांगुल चालन करणाऱ्या लोकांनी मागितली पाहिजे, आम्ही नाही. आणि जर आमची चूक असेल कुठच्याही क्षेत्रात आणि कुठच्याही गोष्टीमध्ये तर आम्ही मोठ्या खुल्या मनाने भारतीय जनता पक्षाला प्रत्येक मुद्दा हा हिंदू तुम्हाला मुस्लिम बोलायची वादाकडे संधी देतो. न्यायचा आहे. परंतु जर आमची चूक बोला. नाही विष तर माफी पेरू नका, मागण्याचा विष प्रश्न पेरू काय? नका. तुम्ही म्हणताय म्हणून माफी मागण्यासाठी हिंमत आम्ही लागते. माफी बांधील नाही आहोत. मागण्यासाठी हिंमत जिथे लागते, जिथे आम्हाला नैतिकता वाटेल असावी लागते, तिथे आमची नीतिमत्ता चूक असावी झाली लागते. तिथे तिथे आम्ही माफी मागण्यासाठी मागू. परंतु आज एक बुद्धिमत्ता, चांगली गोष्ट झाली नीतिमत्ता आणि जसे अभय नैतिकता देशपांडे म्हणाले या गोष्टी की माफीनाम्याला असाव्या सुरुवात लागतात. झाली ती तुमच्याकडे आहे. नाहीये. आतापर्यंत तुम्ही- स्वातंत्र्यवीर माने साहेब, थांबा ना, त्यांचा म्हणणारा मुद्दा पूर्ण करू देत. खरा आम्ही येते माफीवीर तुमच्याकडे. कोण हे आज जनतेसमोर आलेलं आहे. राहुल गांधींनी माफी मागून स्वतः माफीवीर आहोत हे सिद्ध केलेलं आहे. नाही, पण तुम्ही असं म्हणता की आमचा काय संबंध, या उत्तराची सुरुवात करताना तुम्ही म्हणालात आमचा काय संबंध. जेव्हा देशामध्ये एखादं सरकार असतं आणि त्या देशामध्ये ज्या घटना घडतात त्याबद्दल त्या देशाचं सरकार हे उत्तरदायी नसतं का? 100% कविताजी असतं. म्हणून 26/11 या देशावर हल्ला झाला म्हणून काँग्रेसला त्याला जिम्मेदार ठरवून आम्ही काँग्रेसला माफी मागा म्हणून सांगत नाही आहोत. कारण त्या देशावर झालेला हल्ला होता, याला सरकार नव्हतं जबाबदार.
जर एखादी दंगल एक सरकारने घेतलेल्या कारणामुळे जर होत असेल तर त्याच्यासाठी बोललेली गोष्ट वेगळी, पण परकीय आक्रमणामुळे किंवा परकीय लोकांमुळे कुठचंही सरकार असो, काँग्रेसचं असो किंवा भाजपचं असो किंवा इतर कुठच्या पक्षाचं असो, कुठच्याही पक्षाचं सरकार कविताजी हा विचार करणार नाही की परकीय लोकांनी आपल्यावर येऊन आक्रमण करावं. एवढे कुठलाच इंदिरा गांधींचा निर्णय पाहावा लागेल ना. गुजरातच्या दंगलीचा आमचा काय संबंध? ज्यांनी पेटवली त्यांनी माफी मागितली, त्यांना शिक्षा झाली आणि आम्ही त्याला शिक्षा होण्यासाठी बाध्य केलेलं आहे. आमची जर चूक असेल तर हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने दाखवून दिली असती आमची चूक, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये सर्व आयोगामध्ये कलंक बाहेर पडलेले आहेत हे लक्षात ठेवावं. बर, हा बोला गाडेजी बोला. हा, खरं तर सगळ्यात महत्वाचं असं अज्ञान जे आहे ते सातत्यानं भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते दाखवत असतात, त्याच्यात काही चूक नाहीये. ते जे बोलतायत ते त्यांना शिकवलं जातं. त्यामुळं साधा विषय काय आहे की जे तुम्ही प्रश्न विचारत होता तोच विचारत होतो. म्हणजे गोंधळाबद्दल विचारला, आमचा काय संबंध आहे? मुख्यमंत्री कोण होतं? सरकार कोणाचं होतं? राज्यात आणि देशात जे घडतंय त्याच्याशी संबंध नाहीये. मग नरेंद्र मोदीजी हे भारताचे पंतप्रधान आहेत का चायनाचे पंतप्रधान आहेत? ते भारताचे आहेत ना. मग भारतात घडणाऱ्या घटना या तुमच्या अखत्यारीत घडतायत, तुमचा संबंध नाहीये. ज्या वेळेला गोंधळा हत्याकांड झालं किंवा जी गुजरात दंगल झाली त्या दंगलीला तिथं मुख्यमंत्री होते आणि ते व्यवस्थितरित्या त्यांनी घडू दिलं. त्याबद्दलच्या रिपोर्टमध्ये मला जायचं नाहीये, त्यातल्या पुस्तकांमध्ये जायचं नाही, त्यातल्या बारकाव्यांमध्ये जायचं नाहीये. हे सगळं घडत असताना त्याबद्दल आमचा काय संबंध? आणि मग दुसऱ्याच्या घरामध्ये तुम्ही बोलताय आम्ही नैतिकता दाखवत असताना मला इतकंच सांगायचं कविताजी, यांच्याबद्दल एकच मुद्दा बोलतो. या देशामध्ये कसा वाद पेटेल, कशा पद्धतीनं दंगली घडतील आणि त्या माध्यमातून मताचं राजकारण आम्हाला कसं. राहुलजींच्या इतिहासातील चुकांबद्दल माफी मागतो या वाक्याचा इतका गंभीर अर्थ अवधूत गुप्तेंच्या नापिक डोक्यातनं त्यांनी काढला. मग मी असं म्हणेल ना, पहलगामच्या नंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे सर्वपक्षीय बैठकीला आले नाही, त्याला महत्व न देता बिहारमध्ये गेले. याचा अर्थ 29 लोक मेले, त्यांना काही घेणं देणं नव्हतं. या देशामध्ये इतकं सगळं घडत असताना जिओच्या वेवच्या एंटरटेनमेंटच्या कार्यक्रमामध्ये येऊन नटनट्यांसोबत हसी मजाक तिथं करून ते गेले आणि अंबानीला खुश करून गेले. लोक मेले, त्यांना काही घेणं देणं नाहीये. म्हणजे भारतातील लोक मरत असताना मोदीजी 414 मध्ये मीडियाच्या समोर आनंद व्यक्त करतायत. ठीक आहे गाडेजी, तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. आता अवधूतजी मला वेळ संपत आलेली, अगदी थोडक्यात सांगा. इंदिरा नाही गाडेजी खूप वेळ झालाय, मला त्यांचा मुद्दा घेतो नाही तर माझ्याकडची वेळ समजेल. अवधूतजी मला आता फक्त थोडक्यामध्ये सांगा की भाजपचे नेते म्हणून इंदिरा गांधी यांनी केलेलं ऑपरेशन ब्ल्यू स्टार भाजपच्या नजरेमध्ये ती चूक होती की ते योग्य होत? देशावर आलेल्या त्या संकटाला त्यावेळी तत्कालीन पंतप्रधानांनी त्यांच्या सद्सद विवेक बुद्धीला घेऊन घेतलेला निर्णय हा योग्यच म्हणावा लागेल. आणि त्याच्यानंतर त्यांनी जे काही भोगलेलं आहे त्याचा हे सर्व जगाला माहिती आहे. कविताजी फक्त एवढंच म्हणतो, 300 वर्षापूर्वी समर्थ रामदास म्हणाले होते, अनुदिनी अनुतापे तापलो रामराया. आज दररोज राहुल गांधींना अनुताप होत आहे. अनुदिनी म्हणजे दररोज आणि अनुताप म्हणजे पश्चाताप हा होत आहे. परंतु जोपर्यंत हे रामाला शरण जाणार नाही तोपर्यंत यांना भारतीय जनता माफ करणार नाही. बर, मोठं म्हणजे ऑपरेशन ब्ल्यू स्टार ही योग्य कृती होती हे भाजपाकडून सांगण्यात आलं, ते बरं झालं. बरं झालं. हा अभय सर, आपण अत्यंत सुंदर विश्लेषण केलं आणि भाजपनं ते मान्य केलं आणि राहुलजींनी ब्ल्यू स्टार बद्दल ते चुकीचं होतं किंवा बरोबर होतं असं विधान केलं नव्हतं. आणि ते कशाबद्दल ब्राऊन युनिव्हर्सिटीमध्ये बोलत होते ते समजण्या इतकी बुद्धिमत्ता भाजपच्या प्रवक्त्यांकडे नाही. ठीक आहे. मुद्दा असा आहे की जेव्हा अभय सरांनी सांगितलेला एक मुद्दा खूप महत्वाचा होता की संवाद खूप महत्वाचा आहे. प्रश्न विचारले जाणं, प्रश्नांची उत्तरं दिली जाणं हे महत्वाचं आहे. अर्थात मग त्या उत्तरांमधना त्या प्रश्नांमधना काही अर्थ निश्चित होतात. एखादा तरुण शीख मुलगा अत्यंत उद्वेगानं त्याच्या मनातल्या भावना राहुल गांधी यांना प्रश्नांच्या रूपानं विचारतो, राहुल गांधी त्याचं उत्तर देतात, मग त्या उत्तरातनं काही अर्थही निघतात. पण इथे मूळ मुद्दा काय आहे? 40 वर्षांपूर्वी या देशामध्ये जी परिस्थिती होती त्या परिस्थितीला अनुसरून त्यावेळेस काही निर्णय घेतले गेले, त्या निर्णयांचे परिणामही झाले. त्या परिणामांकडे आपण इतिहास म्हणून आज बघतोय. त्यातून शिकण्याची गरज आहे का? नक्कीच आहे. पण इतिहासाकडे वर्तमानाच्या चष्म्यातून पाहत असताना एक धोका आपण कायम विसरता कामा नये. तो म्हणजे वर्तमानाचे आयाम जर आपण त्या चष्म्याला लावले तर आपल्या समोर जो इतिहास येईल त्याचे अर्थ जे येतील ते कदाचित चुकीचे असू शकतात आणि मग ते आपल्या भविष्यावर परिणाम करू शकतात.
म्हणून इतिहासाकडे शुद्ध दृष्टीने पाहूयात. त्या वेळेस घेतल्या गेलेल्या निर्णयांना ती परिस्थिती जबाबदार असते, म्हणून त्या परिस्थितीच्या अनुषंगानं पाहूयात. आजच्या परिस्थितीच्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर आपल्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतील. इतकंच यातनं निघणारा अर्थ आहे. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात. आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक खूप आभार. छान कविता, खूप छान. धन्यवाद. आणि या विशेष चर्चेमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा NDTV मराठी.